नमस्कार, स्वप्नील क्राईम टॉक्समध्ये आपले स्वागत आहे। सध्या आपण देशभरात बघत आहोत, अनैतिक संबंधामध्ये अनेक स्त्रिया काही होणाऱ्या जावयांसोबत पळून गेल्या, तर काहींनी आपले अनैतिक संबंधात अडथळा ठरतो म्हणून आपल्याच पतीची हत्या केली। बऱ्याच पुरुषांनी स्वतःची आत्महत्या करून घेतली। त्याचे कारण फक्त ही स्त्री होती, जिचे दुसऱ्या कोणासोबत अनैतिक संबंध होते। आजची ही जी सत्य घटना आहे ही याच्यासोबत रिलेटेड आहे। आजची सत्य घटना आहे हरियाणाच्या गुरुग्राममधील। विक्रम आणि सोनी देवी मूळचे बिहारमधील नवादा जिल्ह्याचे रहिवासी होते। ते आपल्या 2 मुलांसोबत गुरुग्रामच्या हुंडाहेडा गावात एका भाड्याच्या खोलीमध्ये राहत होते। विक्रम आपल्याच कंपनीत कंत्राटी काम करायचा, परंतु विक्रम आणि सोनी देवी जेथे राहत होते त्यांच्या घराशेजारीच रवींद्र नावाचा एक व्यक्ती राहायचा, जो भाड्याच्या गाड्या बुक करायचे काम करायचा। रवींद्र आणि विक्रमची चांगली ओळख झाली होती आणि ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले होते। दोघांमध्ये इतकी घट्ट मैत्री होती की रवींद्रला जेव्हा वाटेल तेव्हा तो विक्रमच्या घरी येत जात होता, त्याच्या मुलाबाळांसोबत बोलत होता, बायकोसोबत बोलत होता। त्याच प्रकारे विक्रम देखील त्याला वाटेल तेव्हा रवींद्रच्या घरी जात होता। त्याला जर वाटले तर तेथे तो जेवण करत होता, चहा पाणी घेत होता। एवढी या दोघांमध्ये मैत्री होती, जवळीक होती। आता विक्रमच्या मुलाबाळांसोबत आणि पत्नी सोनी देवीसोबत बोलता बोलता रवींद्रला सोनी देवी त्याच्या मनात भाळली आणि सोनी देवीबद्दल त्याच्या मनात प्रेम निर्माण झाले आणि ते प्रेम फुलवायचे कसे याचाच तो विचार करत होता। हळूहळू गप्पा गोष्टी करता करता हसून बोलणे वगैरे वगैरे त्यांच्यात सुरू झाले आणि हसी मजाक उडवता उडवता सोनी देवीला रवींद्र आवडू लागला। जे सुख आपल्याला पती देतो तसे सुख रवींद्र देखील देतो। 2 मुलांची आई सोनी देवीला आता विक्रमपेक्षा रवींद्र आवडायला लागला आणि तिने त्याच्यासोबत अनैतिक संबंध प्रस्थापित केले। आता विक्रम बिचारा त्याच्या कंपनीमध्ये काम करण्यासाठी जायचा आणि रवींद्र तीच वेळ साधून सोनी देवीसोबत रंगरेलिया मनवण्यासाठी यायचा। जेव्हा यांना मोकळा वेळ मिळायचा तेव्हा तेथे ते शरीर संबंध प्रस्थापित करायचे। मुलं वगैरे शाळेत गेल्यानंतर यांचं घरी हे अनैतिक कृत्य सुरू होतं। याची विक्रमला जराशी देखील भनक नव्हती। यांचे अनैतिक संबंध तिथपर्यंत जाऊन पोहोचले होते जेथे रवींद्र आपल्या पत्नीप्रमाणे सोनी देवीसोबत वागू लागला होता। पत्नीप्रमाणे तिच्यासोबत सेल्फी घ्यायला लागला आणि जेव्हा त्या दोघांमध्ये अश्लील कृत्य व्हायचं तेव्हा हा रवींद्र अक्षरशः त्या सोनी देवीचे व्हिडिओ शूट करायचा आणि जेव्हा विक्रम घरी असायचा तेव्हा त्याला त्या सोनीला भेटता येत नसायचे, तेव्हा शांतपणे त्याच्या घरात तो ते व्हिडिओ बघत बसायचा। आता दोन्ही कुटुंबाची जवळीक होती म्हटल्यावर विक्रमची मुलं देखील रवींद्रकडे जात येत असत। रवींद्र काकाचाच फोन आहे म्हणून विक्रम आणि सोनीच्या मुलीने एकदा त्याचा फोन घेतला आणि त्या फोनमध्ये तेच दिसलं जे तिला दिसायला नको होतं। तिने आपल्या आईचे अश्लील व्हिडिओ रवींद्रच्या फोनमध्ये बघितले। 1-2 नव्हे तर अनेक व्हिडिओ ज्यामध्ये आपली आई अश्लील कृत्य करताना त्या मुलीला दिसली। आता मुलीने आपल्याच आईचे व्हिडिओ शेजाऱ्याच्या मोबाईलमध्ये बघितले म्हटल्यावर त्या मुलीच्या मनावर देखील काय परिणाम झाला असेल याचा तुम्ही विचार करा। त्या मुलीने घाबरून तसाच तो फोन तेथे ठेवला आणि तिच्या वडिलांकडे म्हणजे विक्रमकडे गेली आणि विक्रमला जे तिने बघितलं ते सर्व गोष्टी सांगून दिल्या। जेव्हा या गोष्टीची बातमी विक्रमला समजली तेव्हा मात्र रवींद्र आणि सोनी देवी प्रचंड घाबरल्या। आता त्यांना समजत नव्हते की करावे तर करावे काय। या गोष्टीमुळे आता विक्रम आपल्यासोबत काय काय करेल, आपली समाजात बदनामी होईल, आता आपले रहस्य जगासमोर आल्याशिवाय राहणार नाही। आता या गोष्टी जगासमोर येऊ नये म्हणून आपण काय करावे असे रवींद्र आणि सोनी देवीला वाटायला लागले आणि त्यांनी ही गोष्ट लपवण्यासाठी एक भयंकर चुकीचा निर्णय घेतला। रवींद्र म्हणाला की आपल्या अनैतिक संबंधाबद्दल अजून कोणाला माहीत नाही, जर तुझा नवरा विक्रम सोडला तर।
आता विक्रमला माहीत झालेच आहे, जर आपण विक्रमचाच काटा काढला तर आपल्या अनैतिक संबंधात येणारा अडथळा देखील दूर होईल आणि समाजात आपली बदनामी देखील होणार नाही. आता रवींद्र असं म्हटल्यावरती सोनी देवी काय म्हणते हे बघायचं होतं, परंतु सोनी देवी देखील अतिशय क्रूर पत्नी निघाली, अगदी त्याच पत्न्यांसारखी ज्यांनी प्रियकराच्या अनैतिक संबंधासाठी स्वतःच्या पतीची हत्या केली. सोनी देवी देखील म्हणाली, ठीक आहे, तू म्हणशील तसं, उलट विक्रम गेल्यानंतर आपल्याला वाटेल तेव्हा भेटता येईल, वाटेल तेव्हा जे करायचं ते करता येईल, त्यामुळे काही टेन्शन नाही. फक्त विक्रमला मारल्यानंतर आपल्याला अटक व्हायला नको असं काहीतरी कर. त्यानंतर रवींद्र आणि सोनीने ठरवले की विक्रमचा काटा काढण्यासाठी आपण क्राईम पेट्रोलचे एपिसोड बघूयात, दृश्यम चित्रपट बघूयात. त्यांनी दृश्यम चित्रपट बघितला, क्राईम पेट्रोलचे अनेक एपिसोड बघितले आणि त्यानंतर त्यांनी ठरवलं की विक्रमचा घात कसा करायचा. क्राईम पेट्रोलचे एपिसोड बघितल्यानंतर रवींद्रने विक्रमची हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह कोठे पुरायचा, कोठे खड्डा खोदायचा हे सर्व आधीच प्लॅनिंग करून ठेवली होती. सत्तरपाल नावाची एक व्यक्ती जी गाई म्हशींचा व्यवसाय करते, त्या व्यक्तीने रवींद्रला दत्तक घेतले होते. ती व्यक्ती रवींद्रची चुलत भाऊ होती. रवींद्र अनाथ असल्याने सत्तरपालने रवींद्राचा सांभाळ केला होता. रवींद्रने त्याच्यासोबत घडलेला सर्व प्रकार सत्तरपालला सांगितला आणि रवींद्रने सांगितले, आता त्या मुलीने तिच्या वडिलांना सांगितले, यानंतर आता तो विक्रम आम्हाला काही सुखाने जगू देणार नाही, बदनामीचा सामना आपल्याला करावा लागेल, त्यामुळे तुम्ही एका योग्य ठिकाणी मोठा खड्डा खोदून ठेवा. आम्ही विक्रमची हत्या करून त्या खड्ड्यात त्याचा मृतदेह दफन करणार आहोत. सत्तरपालने देखील रवींद्रने सांगितल्याप्रमाणे गुरुग्राममधील मोहम्मदपूर गावात इव्हिल सोसायटीजवळ एक मोठा खड्डा 4 दिवसांपूर्वीच खोदून ठेवला होता. क्राईम पेट्रोलचे एपिसोड बघून सोनी आणि रवींद्रने ठरवले होते की आपण ती कोणतीच चूक करायची नाही, ज्या चुकांमुळे हे आरोपी पकडले जातात, ज्या चुकांमुळे पोलिसांना संशय येतो. 26 जुलैचा दिवस होता. विक्रम त्याच्या कंपनीमध्ये गेलेला होता. कंपनीमधून तो जेव्हा बाहेर आला तेव्हा रवींद्रने त्याच्या 3 मित्रांसह मिळून विक्रमला किडनॅप केले आणि निर्जन ठिकाणी नेऊन विक्रमची गळा आवळून हत्या केली. हत्या केल्यानंतर या चौघांनी मिळून इव्हिल सोसायटीमध्ये त्याचा मृतदेह घेऊन गेले, जिथे सत्तरपालने आधीच खड्डा खोदून ठेवला होता आणि त्या खड्ड्यामध्ये विक्रमला दफन केले आणि निवांत आपापल्या घरी निघून आले. परंतु या कृत्याच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत विक्रमची पत्नी सोनी देवी ही रवींद्रच्या संपर्कात होती. सोनी देवी वारंवार त्याच्याकडून अपडेट घेत होती की आता काय करत आहात, आता काय केले, रवींद्रला मारले की नाही, बॉडीची विल्हेवाट लावली की नाही, या सर्व गोष्टी सोनी देवी प्रियकराकडून माहिती घेत होती. त्यांनी या घटनेला अंजाम दिला होता. परंतु इकडे विक्रमच्या घरी त्याचे कुटुंबीय त्रस्त झाले होते, कारण 26 जुलै रोजी सकाळपासून गेलेला विक्रम अजून घरी परतला नव्हता. त्यामुळे विक्रमचा भाचा राकेश चिंतेत होता, काळजीत होता की मामा अजून परत का आला नाही, मामाचा फोन देखील लागत नाही. म्हणून राकेशने विक्रमच्या कंपनीमध्ये कॉल केला आणि कंपनीवाल्यांनी सांगितले की विक्रम येथून 9 वाजताच निघून गेला होता. विक्रम गायब असल्यापासून 2रा दिवस उजडला, 3रा दिवस उजडला, परंतु विक्रमची पत्नी सोनी देवी अशी वावरत होती जसे काय काही झालेच नाही. ते विक्रमच्या कुटुंबियांच्या लक्षात आले. विक्रमचे कुटुंबीय सोनी देवीवरती संशय घेऊ लागले. सोनी देवीला बोलू लागले की तुझा नवरा 3 दिवसापासून गायब आहे, तरी देखील तू इतकी बिनधास्त कशी काय, तू अजूनपर्यंत काहीच कसे केले नाही, तू साधी अजून कोणाला काही बोलली देखील नाही. कुटुंबियांच्या या सर्व गोष्टींना घाबरून सोनी देवीने 28 जुलै रोजी उद्योग विहार पोलीस ठाण्यात आपला पती 26 जुलैपासून गायब असल्याची तक्रार दाखल केली आणि तेथून घरी परतल्यानंतर कुटुंबियांना सोनी देवीच्या वागण्यावरती संशय येत होता. म्हणून कुटुंबियांनी जोर जबरदस्तीने सोनी देवीला विचारपूस केली असता सोनी देवी अतिशय घाबरून गेली.
आता सोनी देवीला वाटायला लागले की मी यापासून सुटणार नाही. तसं पण विक्रमचा खून मी थोडी केला आहे, विक्रमचा खून तर रवींद्रने केला आहे. जर या घटनेचा उलगडा झाला तर पोलीस असं पण रवींद्रलाच उचलून नेतील, यात माझा काही रोल नाही. त्यामुळे सोनी देवीने पोलीस आणि तिच्या कुटुंबियांना बनाव करून सांगितले की विक्रमचा मित्र शेजारी राहणारा रवींद्र या व्यक्तीने माझ्यावरती जबरदस्ती केली होती आणि जबरदस्ती करून माझे अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड केले होते आणि त्या व्हिडिओच्या आधारे तो मला ब्लॅकमेल करायचा. त्यामुळे माझा संशय त्या रवींद्रवरती आहे. ही अर्धी अधुरी बातमी पोलिसांनी ऐकल्यानंतर जेव्हा पोलिसांनी आडवे-तिडवे प्रश्न सोनी देवीला विचारले तेव्हा सोनी देवीने घाबरून पोपटासारखी घडलेली सर्व घटना जशीच्या तशी पोलिसांना सांगितली. आणि यानंतर पोलिसांनी रवींद्र आणि त्याचे ते 3 मित्र आणि रवींद्रचा चुलत भाऊ सत्तरपाल आणि विक्रमची पत्नी सोनी देवी यांना अरेस्ट केली. आता कायद्यानुसार यांना जी काय शिक्षा व्हायची ती होईलच, परंतु या घटनेपासून देखील आपल्याला शिकायला मिळते. ही घटना घडण्याचे कारण फक्त एक नीच स्त्री आणि तिचे अनैतिक संबंध. त्यामुळे मी नेहमी सांगत असतो, जर आपले असे कोणाचे अनैतिक संबंध सुरू असतील तर ते लवकरच तोडून टाका आणि आपल्या सुखी जीवनाची सुरुवात करा. आणि आपल्या सभोवताली जर अशा कॅरेक्टरलेस स्त्रिया असतील तर त्यांना लवकर ओळखा आणि त्यांच्यापासून जरा सावध राहा. कारण आजकालचे जे मर्डर वगैरे होत आहेत त्याला कारणीभूत अशा स्त्रियाच असतात, ज्या स्वतः बिनधास्त या दुनियेत वावरतात, परंतु निष्पाप लोक त्यांचे स्वतःचे आयुष्य उद्ध्वस्त करून घेतात आणि यांच्यामुळे मुलाबाळांचे देखील आयुष्य उद्ध्वस्त होते. या व्हिडिओचा उद्देश कोणाला त्रस्त करणे, दुःखी करणे किंवा अश्लीलतेचा प्रसार करणे नाही, तर आपल्याला जागरूक करणे आहे. अशा सत्य घटना क्राईम स्टोरीज नेहमी बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.